बरं, आता महादेवाची तपस्या अर्जुनाला का करावी लागली? कारण पहा, येणाऱ्या काळामध्ये मोठे युद्ध होणार आहे किंवा या युद्धामध्ये आपल्याला अनेक अशा दिव्यास्त्रांची गरजसुद्धा भासणार आहे. मंत्र घोकत बसलो, पठण करत बसलो तर या मंत्रांपासून हानी हे सुद्धा निश्चितपणे होतेच होते. त्या मंत्रावरती अधिष्ठित असलेली देवी, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर कोणी जरी असेल किंवा भूतप्रेत, पिशाच जरी असेल, शिवाय शब्द काचा पिंड साचा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. मग याचा अर्थ असं काय होतो? मात्र शाबरी विद्या ही मित्र म्हणजे सर्व विद्यापेक्षाही श्रेष्ठ शाबरी विद्या वर्तमान स्थितीत किंवा या कलियुगात निश्चितपणे आहे. ओम सतनमोजी आदेश ओम गुरुजी को आदेश बडे भाव दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ साहब आदेश चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभूजेटी गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश अलख निरंजन आदेश. आजच्या या विषय भागामध्ये सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपण खास करून शाबरी मंत्र याबद्दल माहिती देण्याचा किंवा शाबरी मंत्र याबद्दल जी माहिती आजपर्यंत कधी मिळालेली नसेल ती माहितीसुद्धा आजच्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्यामुळे भाग संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. मुळात शाबरी मंत्र हे म्हणतात कुणाला तरी समजून घ्या. शाबरी मंत्र त्या मंत्रांना म्हटलं जातं की ज्या शब्दांचा मुळामध्ये अर्थच लागत नाही किंवा ज्याची डेफिनेशन काय आहे याचा पत्ता आता हा कळत नाही, याला म्हटलं जातं शाबरी मंत्र. शाबरी मंत्राचं अस्तित्व बघितलं किंवा खऱ्या अर्थी जर हे बोलीभाषा पाहिली तर हे अगदी ग्रामीण किंवा ज्याला आपण म्हणू पहाडी किंवा आदिवासी अशा या कल्चरमधून आले की काय असं सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला समज किंवा गैरसमज सुद्धा होताना दिसतो. त्यामुळे ना मराठी ना प्राकृत मराठी ना अवधी नक्की मग भाषा कोणती आहे याच्या बाबतीमध्ये अजूनसुद्धा गुप्तता किंवा ज्याला आपण म्हणू की हे साम्य जो आहे किंवा जो हा भेद आहे आजपर्यंत कोणालाही कळालेला नाही आहे. तेव्हा मुळामध्ये अशाच शब्दांचा समूह ज्याचा अर्थ हा इझिली कोणाला कळत नाही किंवा तो उमगत नाही याला आम्ही शाबरी मंत्र किंवा शाबरी भाषासुद्धा म्हटलं गेलेलं आहे. बरं, आता ही शाबरी मंत्र किंवा याचं अस्तित्व किंवा याची खऱ्या अर्थी शास्त्रामध्ये माहिती कोणत्या युगामध्ये आलेली आहे याचं सुद्धा प्रमाण लावणं हे मुळामध्ये कठीण आहे. बरं का, तुम्ही म्हणाल का मी जसं की यापूर्वीच्या एपिसोडमध्ये म्हटलो, आजही तेच म्हणत आहे की नाथ संप्रदाय हा प्राचीन संप्रदाय हा नाथ संप्रदाय आहे. ज्या अनुषंगाने आपल्याला मालुकवी विरचित नवनाथ भक्तिसारमध्ये नाथांचं जे प्रमाण आपल्याला मिळते, भगवद्गीता असेल किंवा इतर अनेक ग्रंथ आहेत ज्याच्यामध्ये नाथांचं जे प्रमाण आहे किंवा ज्याला आपण नाथांची उत्पत्ती जी आहे हे प्रत्येक युगामध्ये सुद्धा आलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहे. सतयुग असेल, द्वापरयुग असेल, त्रेतायुग असेल, याच्यामध्ये सुद्धा नाथांचा प्रादुर्भाव हा आपल्याला अवश्यपणे आपल्याला पोथी पुराणांमध्ये हा सापडतो. मग आता शाबरी मंत्र किंवा शाबरी विद्या म्हटलं की सर्वप्रथम आपल्या समोर येतो तो नाथ संप्रदाय, ज्या अनुषंगाने प्रत्येक युगामध्ये नाथांचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. सतयुग असेल, द्वापरयुग असेल, त्रेतायुग असेल, कलियुग असेल, निश्चितपणे प्रत्येक युगामध्ये मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ महाराज हे प्रकट रूपाने प्रकट झालेले आहेत. मग शाबरी मंत्र याची उत्पत्ती नक्की कधीची आहे? मुळामध्ये शाबरी मंत्राचं जे प्रकटीकरण आहे हे खऱ्या अर्थी झालेलं आहे भगवान शिवशंभूपासून, म्हणजेच भगवान आदिनाथ यांच्यापासून. भगवान महादेव आणि माता गिरिजा म्हणजेच माता पार्वती यांच्यामधला जो संवाद आहे, जो मंत्ररूपी संवाद झाला, याला शाबरी मंत्र किंवा शाबरी विद्या हे म्हटलं गेलेलं आहे. मग खऱ्या अर्थी याचा उल्लेख किंवा याचं प्रमाण हे आम्हाला कुठे सापडते? तर याच्या प्रमाण देताना मी तुम्हाला सांगेल की महाभारतामध्ये या कथेचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. महाभारतामध्ये ज्यावेळेस द्यूत क्रीडेमध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू सट्टा किंवा जुवा, याच्यामध्ये 5 पांडव हे दुर्योधनाकडून हरतात आणि हे वनवासी होतात. काही काळासाठी यांना वानप्रस्थ होण्यासाठी भाग पडले जातं. मग हे वानप्रस्थ झाल्याच्या नंतर ज्यावेळेस अर्जुन हे संपूर्ण जंगलामध्ये 5 पांडवांसहित ज्यावेळेस भ्रमण करत असतात त्यावेळेस कृष्णदेवतेच्या सांगण्यावरनं भगवान महादेवाची तपश्चर्या हे अर्जुन करायला सुरुवात करतात. महादेवाची तपश्चर्या यांनी कुठे केलेली आहे? ही तपस्या झालेली आहे इंद्रनील या पर्वतावरती. बरं, आता महादेवाची तपस्या अर्जुनाला का करावी लागली? कारण पहा, येणाऱ्या काळामध्ये मोठे युद्ध होणार आहे किंवा या युद्धामध्ये आपल्याला अनेक अशा दिव्यास्त्रांची गरजसुद्धा भासणार आहे. त्या अनुषंगाने प्रभू कृष्णांच्या सांगण्यावरनं अर्जुनाने महादेवाची तपस्या किंवा साधना करायला सुरुवात केली, जी दिव्यास्त्र मिळवण्यासाठी होती. मग ही तपस्या चालू असताना किंवा ही साधना चालू असताना महादेवाने अर्जुनाची परीक्षा घेण्याचे ठरवले. बरं, आता ही परीक्षा घेतली कशी गेली? या परीक्षेमध्ये एका राक्षसाला नेमले गेले. हा राक्षस किंवा हा दैत्य हा मूक या नावाने होता. मग या मूक नामक दैत्याने एका शुकरचे म्हणजे वराह किंवा ज्याला आपण म्हणू डुकराचे रूप धारण केले आणि अर्जुनाला मारण्यासाठी घात लावला. अर्जुनाने त्याच्या स्पष्ट डोळ्याने पाहिलेले आहे की एक शुकर त्याला मारण्यासाठी किंवा त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी घात लावून बसलेले आहे. त्याच वेळेस महादेव हे पृथ्वीवरती प्रकट होतात आणि एका भिल्ल ज्याला म्हणू शिकारी किंवा आदिवासी शिकारी अशा या भिल्लाचं रूप महादेव धारण करतात आणि त्याच शुकरला ज्यावेळेस अर्जुन मारणार असतो त्याच वेळेस महादेवसुद्धा
ज्या अर्थी ते भिल्ल स्वरूपामध्ये होते ते सुद्धा त्या शुकरला मारण्यासाठी बाण उगारतात. दोघांचेही बाण एकाच वेळी त्या शुकरला लागतात, म्हणजे त्या वराहाला लागतात आणि तिथे मुख नामक दैत्याचा वध होतो. बरं, तर ज्यावेळेस अर्जुन सुद्धा पाहतो की त्यांनी ज्यावेळेस हा बाण सोडला त्याच वेळेस समोर उभा असलेला जो भिल्ल आहे, जो महादेव आहे, त्यांनी सुद्धा ते बाण सोडलेला आहे. परंतु अर्जुन स्वतः सांगतो की स्वतः म्हणजे अर्जुनाच्या बाणामुळे त्या शुकराचा, त्या वराहाचा हा वध झालेला आहे, तो तुझ्या बाणाने झालेला नाही, असा वाद आणि प्रतिवाद महादेव जे भिल्ल स्वरूपामध्ये असतात ते आणि अर्जुन दोघे सुरू करतात. मुळात अर्जुनाला अजून माहिती नाही आहे की साक्षात महादेवचे भिल्लाच्या रूपामध्ये समोर उभे आहेत. अर्जुन आणि महादेवाचं ज्यावेळेस हे शब्दांची चकमक चालू असते त्यावेळेस हे भिल्लरूपी महादेव म्हणतात की तुझ्या बाणाने जर ते शुकर मारले गेलं असेल तर तुझ्या बाणामध्ये किती सामर्थ्य आहे ते आजमावण्यासाठी तू माझ्याबरोबर युद्ध कर. मग तिथे अर्जुन आणि जे भिल्ल स्वरूपी महादेव आहेत या दोघांमध्ये युद्ध होते. अनेक अस्त्र अर्जुन हे महादेवावरती जे भिल्ल स्वरूपामध्ये आहेत त्यांच्यावरती चालवतो, परंतु प्रत्येक अर्जुनाचं जे अस्त्र आहे ते तिथे निष्क्रिय होते. प्रत्येक अस्त्राला महादेव हे त्यांच्याजवळ असलेल्या अस्त्राने निष्क्रिय करतात. त्यावेळेस अर्जुन सुद्धा अचंबित होतो की माझ्याकडे जे अमोघ असे दिव्यास्त्र आहेत ज्यांची तोड कुणालाच माहीत नाही, ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये अशा अस्त्रांची तोड फक्त एकाच देवतेला माहिती आहे, ते म्हणजे आहेत महादेव. मग निश्चितपणे हे भिल्ल स्वरूपी जे आहेत तो तर मानव किंवा यती किंवा दक्ष किंवा यक्ष हा नाही आहे, हा साक्षात महादेवाचा आहे. तेव्हा अर्जुन हे तिथे महादेवाला शरण येतात, पाया पडतात आणि त्यांच्या स्वयंरूपामध्ये किंवा प्रकट रूपामध्ये येण्याची त्यांना विनंती करतात, प्रार्थना करतात. तेव्हा महादेव अर्जुनावरती प्रसन्न होऊन तिथे पाशुपतास्त्र हे अर्जुनाला महादेव दिव्य रूपी अस्त्र हे प्रदान करतात. आता हे ज्याला आम्ही पाशुपतास्त्र म्हणतो हे अत्यंत पॉवरफुल आणि सर्वात मोठे अस्त्र महादेवाचे मानले गेले आहे. हे खऱ्या अर्थी अर्जुनाला त्या युद्धाच्या नंतर महादेवाकडनं वरदान रूपी किंवा जी परीक्षेमध्ये पास झालात त्याच्यानंतर महादेवाने हे प्रदान केलेले आहे. त्याच ठिकाणी गौरी म्हणजेच माता पार्वती सुद्धा प्रकट होते आणि त्यासुद्धा भिल्लीन रूपामध्येच त्या त्यांचा अनुग्रहित करतात. आणि महादेव आणि माता पार्वती या दोघांमध्ये जो भिल्ल रूपी संवाद झाला, जे आदिवासी किंवा पाड्यातली भाषा याला म्हणू किंवा अगदीच न उमगणारी भाषा म्हणू, अशा भाषेमध्ये जे दोघांचा संवाद झाला त्यातनं काही मंत्र उत्पन्न झाले किंवा जी भाषा बोलली गेली ती शाबरी आहे असं म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे शाबरी विद्येचं प्रथम स्थान जर कुठे किंवा शाबरी मंत्रांचा जर आम्हाला प्रथम उल्लेख जर कुठे मिळतो तर हा महाभारतामध्ये म्हणजे द्वापर युगामध्ये महाभारतामध्ये आपल्याला याचा उल्लेख हा पाहायला मिळतो. बरं, आता जसं की तुलसीदास महाराजांच्या रामायणामध्ये म्हणजे तुलसीदास विरचित जे रामचरित मानस आहे याच्यामध्ये सुद्धा तुलसीदास महाराज हे शाबरी मंत्राचं प्रभुत्व हे मान्य करतात. नवे नवे मित्र म्हणले की तुलसीदास महाराज हे प्रभुत्वच मान्य करत नाहीत तर शाबरी मंत्र हे किती ताकदवर आहेत याचा सुद्धा उल्लेख आम्हाला रामचरित मानसच्या चौपाईमध्ये मिळतो. पहा, तुलसीदास महाराज म्हणतात कली बिलो की जगहित हर गिरिजा साबर मंत्र जाल जेने सिरिजा. म्हणजे शाबर मंत्राचा जो जाल आहे हे संपूर्ण जगामध्ये प्रख्यात आहे. अनमील आखर अरतन जापू प्रगट प्रभाऊ महेश प्रतापू. म्हणजे असे मंत्र ज्यांचा अर्थ हा कळतच नाही परंतु या मंत्रांचा प्रताप हा साक्षात महादेवाच्या प्रतापाप्रमाणे आहे असं साक्षात गोस्वामी तुलसीदासजी महाराज सुद्धा रामायणामध्ये या सिद्ध चौपांमध्ये याचा उल्लेख करतात. आणि हे तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गोस्वामी तुलसीदास महाराजांनी विरचित अनेक काही काव्य आहेत किंवा रामचरित मानस जरी अवधी भाषेमध्ये लिहिले गेलेलं असेल किंवा जे काही त्यांचे निर्मित असलेले काव्य संग्रह आहे या काव्यांना सुद्धा कुठे ना कुठे शाबरी भाषेचा किंवा मंत्रांचा सुद्धा टच आपल्याला पाहायला मिळतो बरं का. त्यामुळे शाबरी मंत्र किंवा शाबरी भाषा ही प्राचीन असून अर्वाचीन भाषा निश्चितपणे आहे. शिवाय मंत्र जे उत्पन्न होतात ते सुद्धा प्रकट रूपाने किंवा अत्यंत भयानक किंवा ताकदवर सुद्धा आहेत. बरं, आता खऱ्या अर्थी या मंत्रांचा उगम हा महादेवापासून जरी झाला असेल परंतु संपूर्ण सृष्टी तलावरती किंवा जगासमोर शाबरी मंत्र जर कोणी आणले असेल तर ते नाथ संप्रदायाने आणले किंवा शाबरी विद्या ही सुद्धा संपूर्ण पृथ्वीवरती सर्वात पुढे कोणी आणली असेल तर ते सुद्धा नाथ संप्रदायाने आणली. खास करून नाथ संप्रदायांमध्ये दोन योगी ज्यांना आम्ही मत्स्येंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज म्हणतो या दोन नाथांनी या शाबरी विद्येचा या शाबरी मंत्राचा संपूर्ण पृथ्वी तलावरती संपूर्ण मनुष्याच्या ज्याला आम्ही म्हणू की जनहितासाठी हा निश्चितपणे याचा वापर केलेला दिसतो. आणि करोडोहून शाबरी मंत्र प्रत्येक नाथाने हे प्रकट रूपाने लिहिलेले सुद्धा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे शाबरी मंत्र किंवा शाबरी विद्या ही जरी द्वापर युगामार्फत असेल किंवा महादेवामार्फत निर्मित असेल परंतु खऱ्या अर्थी जर या विद्येचे जनक महादेव जरी असेल तर
ही विद्या खऱ्या अर्थी पुढे कोणी आणली असेल तर ती मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ महाराजांनी पुढे आणलेली आहे। त्याच अनुषंगाने जे इतर नाथ आहेत, मग कानिफानाथ असेल, जालिंद्रनाथ असेल, नवनाथांतील सर्व नाथ असेल, 84 सिद्ध असतील, यांनी सुद्धा प्रत्येक त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे शाबरी भाषेमध्ये, परंतु त्यांचे मंत्र याच्यामध्ये हे ॲड करत गेलेले किंवा ते वाढवत गेलेले आहेत, असे सुद्धा उल्लेख किंवा प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आतापर्यंत तुम्ही हे तर समजून घेतली की शाबरी मंत्राची उत्पत्ती हे कशी झाली। बरं, आता शाबरी मंत्र आणि नाथ संप्रदायाची याहूनही महत्त्वाची माहिती काय असेल तर ही गोष्ट अगोदर समजून घ्या। शाबरी मंत्र हे त्रिवारवादी सत्य आहे की ते पॉवरफुल आहेत, बोलता क्षणिक कार्य करणारे आहेत, त्यांचं प्रभुत्व, त्यांचं अस्तित्व हे पॉवरफुल निश्चितपर्यंत आहे। परंतु हे कधी, ज्यावेळेस ते शाबरी मंत्र एका गुरुकडून शिष्याच्या कानामध्ये फुंकले गेले असेल किंवा गुरुमार्फत शिष्याला दिले गेले असेल तरच ते खऱ्या अर्थी शाबरी मंत्र हे प्रभावी आहेत आणि तेवढे पॉवरफुल सुद्धा आहेत। नंतर हे उलटसुलट कुठेतरी पुस्तकांमध्ये वाचून किंवा कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओमध्ये पाहून किंवा काहीतरी चुकीचे मंत्र आपण कोणाचे तरी ऐकून जर हे मंत्र घोकत बसलो, पठण करत बसलो तर या मंत्रांपासून हानी हे सुद्धा निश्चितपणे होतेच होते। आता याही पुढे जाऊन दुसरा भाग असा पण आहे की शाबरी मंत्र हे किलीत सुद्धा आहेत। मी जसं की म्हटलं की आपल्या समस्त ब्रह्मांडामध्ये 7 करोड मंत्र हे वर्णित आहेत। या 7 करोडमध्ये 98% मंत्र असे आहेत ज्यांना भगवान शंकरांनी हे किलीत केलेलं आहे। त्याच अनुषंगाने शाबर मंत्रसुद्धा हे किलीत साक्षात गुरु गोरखनाथांनी करून ठेवलेले आहेत। मग हे का करून ठेवले, कशासाठी करून ठेवले हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। कलियुग येणार आहे, कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याची बुद्धी ही सात्विकच असेल का ह्याच्यावरती सर्वात मोठा डाऊट हा सर्व नाथांना होता आणि बट ऑब्वियस तो सत्य होता। कारण जे आपण डोळ्याने पाहतो, बुद्धीने विचार करतो, नाथ स्वामी त्याच्या 1000 पटीने अधिक पुढचे पाहणारे दैवत आहेत। नाथांना हे सुद्धा माहिती होतं की कलियुगामध्ये असे पार्श्वी किंवा ज्याला आपण म्हणू नरपिशाच असलेली व्यक्तिरेखा सुद्धा असणार आहे जे धर्माच्या नावाखाली पाखंड करणार आहेत आणि या शाबर मंत्राचा इझिली कुठलाही व्यक्तिरेखा एखाद्या चांगल्या व्यक्तिरेखेवरती प्रयोग करू शकतो। त्यामुळे साक्षात गुरु मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांनी हे मंत्र लुप्त करून टाकले किंवा ज्याला आपण किलीत केलेले आहेत। अजूनही असे काही सिद्धनाथ योगी आहेत ज्यांच्याकडे हे मंत्र खऱ्या किंवा प्रकट रूपामध्ये आहेत, परंतु हे मंत्र म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला हे समजून घ्या कधीही सार्वजनिकरित्या करताही येत नाहीत, देताही येत नाहीत। हे एका शिष्य प्रणालीमार्फत, गुरु शिष्य प्रणालीमार्फतच हे मंत्र दिले गेले जातात। त्या अनुषंगाने चांगल्या कार्यासाठी किंवा जनलोक कल्याण हेतार्थ या मंत्राचा सदुपयोग हा केला जातो। कारण प्रत्येक मंत्रावरती देवी असेल, देवता असेल, गंधर्व, यक्ष, किन्नर, नाग, वसू किंवा भूत, प्रेत, अष्टदिक्पाल हे सगळ्या गोष्टी किंवा हे सर्व देवी देवता प्रत्येक एक मंत्रावरती विराजमान हे नाथांनी करून ठेवलेले आहेत। मग कुठेतरी हेच प्रभाव आहे की शाबरी मंत्र ज्यावेळेस फक्त उच्चारला जरी गेला तरी सुद्धा त्या मंत्रावरती अधिष्ठित असलेली देवी देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर कोणी जरी असेल किंवा भूतप्रेत पिशाच जरी असेल तरी सुद्धा त्या व्यक्तिरेखेचं म्हणजे त्या साधकाचं कार्य त्या शक्तीला करावे लागते। त्यामुळे शाबर मंत्र हे भयानक सुद्धा मानले गेले आहेत। त्यामुळे देवी देवता सुद्धा शाबर मंत्रांना घाबरतात, कारण शाबर मंत्रामध्ये मुळात देवी देवतांचंच बंधन करून ठेवलेलं आहे। एवढी ताकद नाथांची मोठी आहे या शाबरी विद्येमध्ये। त्यामुळे शाबरी मंत्राचा किंवा या विद्येचा दुरुपयोग होणे म्हणून नाथांनी या विद्येला मुळामध्ये किलीत केलेलं आहे। आणि हे मंत्र आता वर्तमान स्थितीमध्ये जे पाहायला सुद्धा मिळतात ते आपल्याला सिद्ध करावे लागतात। यापूर्वीच्या अनेक भागांमध्ये मी शाबरी आणि बर्बरी यातला काय फरक आहे तो सुद्धा सांगितला आहे। त्याच अनुषंगाने शाबरी मंत्र हे किलीत आहेत आणि वर्तमान स्थितीमध्ये जे दिसत आहेत ते बर्बरी मंत्र आहेत, ते ज्याला आपण म्हणू ते आधी सिद्ध करावे लागतात। देन आफ्टर कुठेतरी त्यांचा इफेक्ट हा होताना निश्चितपणे दिसतो। बरं, आता याच्यामध्ये आणखीन एक सर्वात महत्त्वाचा टप्पा येतो की शाबर मंत्र जसं की मी म्हणलं की गुरु आणि शिष्य यांच्या प्रणालीतनं पुढे आलेले आहेत आणि गुरु शिष्य प्रणालीला किती महत्त्व आहे नाथ संप्रदायात हे तुम्ही सर्वजण सांगू नका किंवा तुम्हाला सर्वांना हे माहिती सुद्धा आहे। मुळात गुरु शिष्य प्रणालीचाच खऱ्या अर्थी उगमस्थान जर कुठून आला असेल मित्र म्हणेल की हा नाथ संप्रदायापासून झालेला आहे, याच्याशी तर नो डाऊट सहमत निश्चितपणे तुम्ही सर्वजण सुद्धा असाल। आणि शाबर मंत्र कुठल्या जरी साधकाला, कोणत्याही शिष्याला जरी सिद्ध असेल, मग ह्या मंत्रांची ताकद का आहे किंवा याच्यामध्ये एवढी ताकद का वाढली गेली आहे, देवता देवी सुद्धा याला का घाबरतात, त्यामागे रिझन कधी विचार करा की काय असू शकेल। मुळामध्ये ह्या मंत्रांच्या मागे एका शिष्याच्या किंवा जो साधक हा मंत्र गोकत असेल, बोलत असेल तर या मंत्राच्या पाठीमागे त्याच्या गुरुची शक्ती पणाला लागलेली असते। त्यामुळे देवी देवता सुद्धा या मंत्रांना घाबरतात, त्याच्यामागे हे मेन रिझन आहे। नाथ संप्रदायामध्ये गुरु शिष्य प्रणाली ही सर्वात महत्त्वाची मानली गेली आहे। गुरुस्थान किंवा शिष्याच्या समोर असलेले गुरुचे जे स्थान आहे ते सर्वप्रथम नाथ संप्रदायामध्ये येते, इव्हन हे शाबरी मंत्रांमध्ये सुद्धा येते, शाबरी विद्येत सुद्धा येते। देवी देवतांच्याहूनही श्रेष्ठ देवी देवतांच्या वरती सुद्धा स्थान हे सर्वप्रथम आधी गुरुला दिलं जाते। त्यामुळे कुठेतरी हेच रिझन आहे की
नाथ संप्रदायामध्ये शाबरी मंत्रामध्ये गुरु अवहेलना कधीही केली जात नाही, ती करून सुद्धा नाही. कारण सर्वचे सर्व कोणतेही पातक एक वेळ तुम्ही करत असलेले किंवा तुमच्याकडनं चुकून झालेले हे एक वेळ क्षम्य मानले जातात, परंतु गुरुद्रोह किंवा गुरुप्रती केलेली अवहेलना ही आपल्या नाथ संप्रदायामध्ये शाबरी मंत्र आणि शाबरी विद्येमध्ये कधीही मान्य नाही. त्यामुळे गुरुस्थान हे सर्वप्रथम शिष्याला सर्वप्रथम आणि अधिष्ठित मानले गेलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी हेच रिझन आहे की जेवढे मंत्र शाबरी विद्येमध्ये स्फुरित होतात, फलित होतात, हे गुरुच्या शक्तीबरोबरच फलित होतात. त्यामुळे आपल्याला अनेक ठिकाणी आपण वाचलं असेल, पहिलं असेल की शाबर मंत्रांमध्ये सुद्धा आपल्याला एक दुहाई किंवा त्याच्यामध्ये एक वाक्य आपल्याला पाहायला मिळते की मेरी भक्ती गुरु की शक्ती, स्फुरो मंत्र ईश्वरी वाचा, असं म्हटलं गेलं आहे. मग थोडक्यामध्ये माझी जरी भक्ती असेल परंतु शक्ती ही गुरूंची आहे, असं उघडपणे याचा अर्थ किंवा उल्लेख इथे आपल्याला पाहायला मिळतो. शिवाय शब्द काचा पिंड साचा असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. मग याचा अर्थ असं काय होतो की जे शब्द आम्ही बोलत असोल तो अवश्यपणे शब्द ना शब्द हा निश्चितपणे साचा म्हणजे तो सच्चा आहे, खरा आहे. भले आमचं पिंड हे काचा आहे, पिंड हे काच्याप्रमाणे आहे, आम्ही मिथ्या आहोत, आम्ही असमर्थ आहोत, परंतु आमच्या पाठीमागे जे गुरुची शक्ती आहे, आमच्या पाठीमागे जे गुरुने दिलेलं ज्ञान आहे, गुरूंच्या मार्फत मिळालेले जे मंत्र आहेत तेच आमच्यासाठी सर्वतोपरी आहेत आणि आमचे स्थान जे गुरूंचं आहे ते देवी देवताहूनही उच्च आहे, असं सांगणार सुद्धा हा शाबर मंत्र आणि नाथ संप्रदाय आहे. त्याच्यामुळे शाबर मंत्रांची ताकद ही डबल स्पीडने वाढते आणि ते देवी देवता जी विराजमान त्याच्यावरती असतात ते शाबर मंत्राद्वारे कार्य खूप लवकर करून जातात. याच्यामागे खऱ्या अर्थी शिष्याच्याही पेक्षा जास्त शक्ती त्या मंत्रांवरती, त्या गुरूंची, ज्या प्रणालीतनं ते गुरु आले, ज्या संप्रदाय, ज्या लोकातनं ते गुरु आलेले आहेत त्यांची ती शक्ती त्याच्यावरती प्रभावित असते. त्यामुळे शाबर मंत्र हे कधीही विफल होत नाहीत. त्यामुळे गुरुप्रती अटळ श्रद्धा असणे ही नाथपंथाची, शाबर मंत्राची, शाबरी विद्येची खऱ्या अर्थी खरी शिकवण आहे. त्यामुळे निश्चितपणे शाबरी मंत्र हे कल्याणकारी आहेत, लोकहितकारी आहेत. त्यामुळे ज्या साधकांना, ज्या शिष्यांना शाबरी मंत्र, एखादा जरी शाबरी मंत्र सिद्ध असेल तर असे शिष्य, असे साधक, असे शाबरी उपासक किंवा नाथ संप्रदायातले साधक हे तुम्हाला निडर दिसतील. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास हा भरून असतो. काळाच्याही विरुद्ध गतीने चालणारा साधक किंवा असा आत्मविश्वास असे या शाबरी मंत्र सिद्ध असणाऱ्या साधकांकडे, नाथांच्या भक्तांकडे, शाबरी मंत्र किंवा शाबरी विद्येच्या भक्तांकडे, साधकांकडे निश्चितपणे तुम्हाला दिसताक्षणी समजून येईल. बरं, आता शाबर मंत्राचा उल्लेख आहे त्याच्या अनुषंगाने शाबरी विद्या, याच्यामध्ये शाबर मंत्रांचा हा ओतप्रोत असलेला असा हा समुच्चय आहे. मात्र शाबरी विद्या ही मित्र म्हणजे सर्व विद्यापेक्षाही श्रेष्ठ शाबरी विद्या वर्तमान स्थितीत किंवा या कलियुगात निश्चितपणे आहे. का आहे ह्याचा पण विचार करा. जेवढ्या विद्या आहेत, देवीची विद्या असेल, देवतांची विद्या असेल, आणि निम्न कोटींचे तर देवी देवतांचा विषयच मी याच्यामध्ये घेत नाही, कारण तेवढी ती कॅपॅसिटी शाबरी विद्यापुढे कुठल्याही निम्न कोटीच्या देवी देवतांची नाहीच आहे. जे देवी देवता विराजमान आहेत, जे सात्विक असतील, तामसिक असतील, राजसिक असतील, ह्या सर्व देवी देवतांच्या जेवढ्या विद्या येतात त्याहूनही श्रेष्ठ शाबरी विद्या यासाठी सुद्धा मानली गेली आहे. कारण ज्या देवी देवतांच्या असत्या उपासना किंवा ज्या देवी देवतांचे असलेले जे मंत्र आहेत किंवा कोणतीही देवी देवता, कुठलाही मंत्र, कुठलाही पंथ, यातली जी देवी देवता आहे त्या प्रत्येक देवी देवतेचं अधिष्ठान कोणत्या ना कोणत्या शाबरी मंत्रामध्ये नाथांनी हे नमूद केलेलं तुम्हाला दिसेल. म्हणजे याचा अर्थ आम्ही काय घेतो, प्रत्येक देवी देवता, भारतामध्ये असणारे जेवढे देवी देवता आहेत, जेवढे वसू आहेत, जेवढे गंधर्व आहेत, जेवढे दिक्पाल आहेत, जेवढे भैरव आहेत, जेवढे भैरवी आहेत, इवन चामुंडासुर असेल, तर जेवढे देवी देवता आहेत त्या सर्वांची बांधी शाबर मंत्रामध्ये कोणत्या ना कोणत्या मंत्रामध्ये नाथांनीही करून ठेवलेली आहे. त्यामुळे अपोजिट साईडमधून जर कोणत्याही मंत्राचा जर प्रभाव एखाद्या शाबरी विद्या किंवा शाबरी मंत्र किंवा नाथ संप्रदायातल्या साधूवरती, योगीवरती जर झाला तर तो त्याच्यावरती होण्याच्या ऐवजी समोरून ज्या व्यक्तिरेखेने ती विद्या सोडली आहे, जो मंत्र सोडला आहे, त्याच्यावरती तो पलटला जातो. आणि हे पलटण्यासाठी तुम्हाला काय करण्याचीही मुळामध्ये गरज नाही जर तुम्ही खऱ्या अर्थी साधक आणि योगी असाल तर. कारण तुमच्या पाठीमागे जर नाथांचा आशीर्वाद असेल, तुमच्या पाठीमागे नाथ शक्ती जर जागृत असेल, तर कुठलीही विद्या असेल, कोणताही देवी देवता कोणीही असेल, जर तुमच्यावरती अशी कोणतीही विद्या कोणी चालवण्याचा जरी प्रयत्न केला तर ती चालवलेली विद्या चालवणाऱ्याच्याच वरती जाऊन पलटी होते. ही खासियत आहे आपल्या नाथ संप्रदायाची किंवा शाबरी मंत्राची किंवा शाबरी विद्येची. म्हणजे जेवढ्या आरती किंवा ज्या अनुषंगाने या जगतामध्ये सूक्ष्म अतिसूक्ष्म शक्ती असेल, उच्चोत्तम शक्ती देवी देवता असेल, या सर्वांची बांधे कुठे ना कुठे शाबरी विद्येमध्ये आहे. त्यामुळे शाबरी विद्या, शाबरी मंत्र हे सर्व विद्येवरती हे महारथ हासिल करतात आणि सर्व देवी देवतांवरती जेवढ्या विद्या प्रभावित आहेत, जेवढ्या विद्या चालतात त्यामध्ये सुद्धा शाबरी मंत्र हे प्रभावी निश्चितपणे आहेत.
त्यामुळे आजच्या भागामध्ये जी मी तुम्हाला शाबरी मंत्राच्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला हा निश्चितपणे तुम्हाला कळालेला असेल आणि मला आशा आहे की नाथ संप्रदाय किंवा शाबरी विद्या किंवा शाबरी मंत्र जाणून घेण्यासाठी जशी उत्सुकता तुम्हाला होती किंवा ज्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आज पोहोचला, हा व्हिडिओ इतरांपर्यंत सुद्धा पोहोचू द्या. जशी तुमच्या ज्ञानामध्ये भर या व्हिडिओद्वारे पडत आहे अशी इतरांच्या सुद्धा ज्ञानामध्ये भर पडू द्यात. जर लाईक करत असाल, सबस्क्राईब करत असाल तर निश्चितपणे याचं इतर लोकांना सुद्धा नोटिफिकेशन पोहोचण्यासाठी मदत होते. हे सुद्धा कुठे ना कुठे एक पुण्य आहे जे तुमच्या वाटे एखाद्याच्या जर वाटेला येत असेल तर. त्यामुळे प्रयत्न करा की चॅनलवरती आला असाल, इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तर कृपा करून हा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सत्यम आदेश गुरुजी को आदेश, शालक निरंजन आदेश.